नमस्कार, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशन मध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कच्या ब्लाउजला मार्किंग कसं करायचं ते या व्हिडिओमधून बघणार आहोत. याच्यासाठी मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे. ह्या ब्लाउज पीसची घडी घालून घेतलेली आहे आणि याच्यासाठी जे पॅटर्न घेतलेला आहे मी पाठीमागच्या साईडचा, याच्यासाठी 1.5 इंच अंतर सोडून एक खालच्या साईडला लाईन ओढून घेतली आणि त्याच्यावरती हा पाठीमागच्या साईडचा पॅटर्न अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच्या मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं. आता हे मार्किंग करून झालं की वरच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आपल्याला आणि साईडला आपण जे गळ्याचं मार्किंग केलं त्याच्या बरोबर साईडला 1.5 इंच मार्किंग आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं. आपण हे 1.5 इंच मार्जिन सोडून हे अर्ध्या साईडवरच आपण हे मार्किंग करून घेतलं. इथून आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे चेन स्टिच आपण तुम्हाला जो बाण दाखवलेला आहे तिथूनच तुम्हाला चेन स्टिच टाकायला सुरुवात करायची आहे. तिथून पुढे आपण बाकीचं काम करणार आहोत. आता मी अशी घडी घातली. आपण अर्ध्या साईडच मार्किंग केलेलं होतं, त्यामुळं आता आपण पूर्ण बाजूचं हे मार्किंग करून घेणार आहोत. घडी घालून घेतल्यानंतर हे आपल्याला असं अर्धी बाजू डार्क आणि अर्धी बाजू लाईट अशी दिसते. मग आपल्याला ती पूर्ण अशी डार्क करून घ्यायची, म्हणजे आपला पाठीमागचा भाग पूर्ण आपल्याला मिळणार आहे. पाठीमागचा भाग त्याच्यावरती अर्धा ठेवून घ्यायचा आणि त्याचं मार्किंग हे करून घ्यायचं. आता इथं जो तुम्हाला बाण दाखवलेला आहे तिथूनच आपल्याला काम करायला सुरुवात करायची. आता मी पुढच्या साईडचा भाग हा इथं ठेवलेला आहे. उजव्या साईडचाच फक्त आपण भागावरती वर्क करणार आहोत. डाव्या साईडचा भाग पदराच्या खाली जातो, त्यामुळं डाव्या साईडवर आपण मार्किंग करणार नाही आहोत. म्हणून मी फक्त एकाच साईडचा पार्ट असा ठेवून त्याच्यावरती असं मार्किंग वरच्या साईडला 1.5 इंच आणि जो गळ्याचा आकार दिला आहे त्याच्या साईडनं 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथेही मी एक बाण दाखवलेला आहे, तिथूनच आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं मार्किंग हे ब्लाउजवर करून घेतलं. आता आपण बाहीचं मार्किंग हे करून घेणार आहे. याच्यासाठी मी घडी घालून घेतलेली आहे. याच्यावरती बाहीचा जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. साईडला 1.5 इंच, या दोन्ही साईडला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपण सोडणार आहोत आणि वरच्या साईडला 1.5 इंच मार्जिन सोडून आपण आतमध्ये जो भाग राहतो तिथे आपण वर्क करायला सुरुवात करणार आहोत. आता ही झाली एकाच साईडची बाही. आता आपण ही परत फोल्ड करणार आहोत. याच्यावरती आपण थोडस टॅप टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून ती अर्धी साईड याच्यावरती आपल्याला पुसटशी दिसेल आणि ती आता आपण अशी डार्क करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला दोन्ही साईडच्या बाही ही मिळून जाते. वरच्या साईडने सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन सोडून अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहे. आपल्याला अशा 2 बाही या मिळून जाणार आहेत. यामध्ये आपल्याला आपण साईडला 1.5 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे. इथून 1.5 इंच मार्जिन सोडलेला आहे आणि आतमध्ये वरून 1.5 इंच सोडलेला आहे आणि जो उरलेला भाग राहतो तिथे आपण वर्क करायला घेणार आहोत. आपली जी डिझाईन असेल ती आपण त्याच्यामध्ये बसवून घेणार आहोत. दोन्ही साईडला ही आपली एक डाव्या साईडची आणि उजव्या साईडची अशा दोन्ही बाही आपली तयार झालेली आहे. आता मी हे तुम्हाला रिंगला कसं लावायचं ते दाखवते. याच्यामध्ये
खालच्या साईडला आपल्याला एक रिंगचा पार्ट हा टाकायचा आहे. खाली आपण एक रिंग टाकली आणि वरच्या साईडला दुसरी रिंग ठेवून घेणार आहोत. स्क्रूचा भाग नेहमी वरती ठेवायचा, म्हणजे आपल्याला पॅक करायला कमी जास्त ऍडजस्टमेंट करायला सोपं जातं. अशा पद्धतीने आपण वरती स्क्रूची साईड वरती ठेवली आणि पॅक केलं. स्क्रू आपण कमी जास्त आपल्या याच्यानुसार आपण करू शकतो. अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही भाग आपले याच्यावरती या रिंग मध्ये बसले, म्हणजे आपल्याला काम करायला सोपं जाणार आहे. आता मी बाहीचं रिंगला कशी जोडायची ते दाखवते. याच्यासाठी मी एक अस्तरचं एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे. बाहीच्या पुढच्या साईडला हे कापड आपण जोडून घेणार आहोत. तुमच्याकडं मशीन असेल तर तुम्ही मशीनवरती त्याच्यावरती टीप टाकून घेऊ शकता, नाहीतर सुई दोऱ्याने तुम्ही ते कच्चं काम करून जोडून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी पुढं कापड लावलेलं आहे. आता मी रिंग खाली ठेवणार आहे आणि वरच्या साईडला रिंगचा दुसरा पार्ट ठेवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.